खरं तर राज्यकर्त्याला ज्या वेळेला त्याच्या अनुयायांना आणि विशेष करून अनुयायांपेक्षा वरच्या पातळीत असलेल्या भक्तांना काहीतरी कार्यक्रम द्यायचा असतो, त्यावेळेला इतिहासातली मडी उकरली जातात. एक असंच मडं आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी नुकतंच रामनाथ गोयंका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या व्याख्यानमालेमध्ये उकरलेले लॉर्ड मेकॉले. मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मराठी बोलणार आणि जग बदलणार. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉर्ड मेकॉले ह्याचा उल्लेख करत भारतीयांच्या मनातली गुलामगिरी आता पुसायची, त्या गुलामगिरीचा नायनाट करायचा आहे, ती गुलामगिरी नाहीशी करायची. आणि हे करत असताना त्यांनी एका माणसाचं नाव घेतलं. त्या माणसाचं नाव म्हणजे लॉर्ड मेकॉले. हा मेकॉले कोण होता? ह्या मेकॉलेने नेमकं केलं काय? उनीपुरी 59-60 वर्ष हा मेकॉले जगला. ह्या मेकॉलेने आजचा आपल्या भारतातला इंडियन पिनल कोड म्हणजे जे फौजदारी कायदे त्याची पहिली संहिता ह्या लॉर्ड मेकॉलेने तयार केली. लॉर्ड मेकॉले त्यावेळेला भारतात आला ज्या वेळेला फक्त महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेतलं, दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला होता, दुसरा बाजीराव बिठूरला गेला होता. आणि महाराष्ट्र हे प्रातिनिधिक उदाहरण ह्याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये जी शिक्षण प्रणाली होती, ज्या शिक्षण संस्था होत्या, त्या शिक्षण संस्था त्या समाजातील वरच्या वर्गाकडून चालवल्या जायच्या. त्याच्यामुळे शिक्षणाचा सर्वदूर प्रसारणाचा जो हेतू होता तो हेतू कधीच साध्य झाला नाही. समाजातील काही मोजकेच घटक त्या शिक्षणाचा लाभ घेऊ शकत होते. त्याच्यामध्ये संस्कृत ही भाषा होती आणि संस्कृत भाषेतलं ज्ञान हे बऱ्याचपैकी हे काव्यात्मक होतं. काव्य, शास्त्र, विनोद ह्याच्यासाठी मर्यादित होतं. फक्त संस्कृतच नाही तर ह्या मेकॉलेचा संबंध ह्या मुस्लिम धर्माच्या अरेबियन आणि पार्शियन ह्या भाषांशी सुद्धा आहे. या भाषा सुद्धा तेवढ्या पुरतीच मर्यादित होत्या की त्यातनं काव्य, शास्त्र आणि विनोदाची निर्मिती होऊ शकते, त्यातनं कलाकृती, साहित्यकृतींची निर्मिती होऊ शकते. पण लॉर्ड मेकॉलेने नेमकं असं काय केलं? ह्या लॉर्ड मेकॉलेवर अनेक आरोप होतात. त्या आरोपांचं खंडन करणारी सुद्धा माणसं दिसली. तर खरी मेघ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बोलायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध जो प्राशन करल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही. आता मेघ हितेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा पाया भारतामध्ये लॉर्ड मेकॉलेने रचला होता. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीला विरोध का होतोय ही गोष्ट आपण जरा लक्षात घेऊ. ज्या वेळेला भारतातील सारंजामशाही संपली, ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू झाला, त्या एकछत्री अंमलामध्ये पहिल्या प्रथम जे राज्य, जो भाग हा सामील झाला तो भाग म्हणजे बंगाल. ह्या बंगालशी ह्या लॉर्ड मेकॉलेचा पहिल्यांदा संबंध आला. भारतामध्ये कशा पद्धतीचं शिक्षणाचं धोरण असावं ह्याच्यासाठी 10 सदस्यांची एक कमिटी नेमण्यात आली. त्यातील 5 सदस्यांनी भारतामध्ये परंपरागत शिक्षण असावं असा निर्णय दिला आणि 5 जण होते की भारताने पाश्चिमात्य शिक्षणाचा अवलंब करावा असं त्यांचं मत होतं. शेवटी या कमिटीच्या सदस्य असलेल्या थॉमस मेकॉलेने द मिनिट्स ऑफ मेकॉले म्हणून जो कोलंबियाच्या विद्यापीठाने सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर त्याचं जे शिक्षणाबद्दल मत आहे ते त्यांनी प्रकाशित केलेले आहे. आणि शेवटी भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं हा ठराव 1835 साली झाला. 7 मार्च 1835 साली झालेल्या या ठरावामध्ये लॉर्ड मेकॉले स्पष्टपणे बोलतो पार्शियन, अरेबियन त्याचप्रमाणे संस्कृत ह्या तिन्ही भाषा आम्हाला लोकांना विज्ञान समजावून सांगण्यासाठी पुरेशा नाहीये. ह्या भाषांचा कमीत कमी अवलंब करावा. ब्रिटिश शासनाकडचा असलेला पैसा हा पारंपरिक जे साहित्य आहे ते छापण्यासाठी वाया न घालवता इंग्रजी साहित्य, इंग्रजी विद्या आहे, पाश्चात्य विद्या आहे, विज्ञान आहे ह्याच्यासाठी खर्च करावा. लॉर्ड मेकॉलेचा हा ठराव आज सुद्धा आपल्याला अस्सल कागदपत्रातून पाहायला मिळतो. अशी एक दंतकथा आहे आणि या दंतकथेची सुरुवात भारतामध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी केली. लॉर्ड मेकॉलेचा एक हिडन अजेंडा, छुपा अजेंडा त्यांनी सांगितला. त्या अजेंड्यामध्ये असं आहे की लॉर्ड मेकॉले आपल्या वडिलांना पत्र लिहिताना असं म्हणतो ह्या इंग्रजी विद्येचा जेवढा आपण प्रसार आणि प्रचार करू, ज्यांच्यामध्ये तो प्रसार आणि प्रचार होईल ती माणसं ख्रिश्चन होण्यात आपल्याला मदत होईल. आता गमतीची गोष्ट अशी आहे की लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणातून जी माणसं शिकली ती पुढे जाऊन कट्टर हिंदुत्ववादी सुद्धा झाली, ती कट्टर राष्ट्रवादी सुद्धा झाली. आणि तरीही लॉर्ड मेकॉलेच्या ते वडिलांना पाठवलेलं पत्र त्याचा उहापोह केला जातो. त्याला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा सन्माननीय पुरावा मिळालेला. लॉर्ड मेकॉलेच्या आडून
भारतामध्ये म्हणजे लॉर्ड मेकॉलेच्या चारित्र्यावरनं किंवा त्याच्या साहित्यावरनं असं कळतं की तो मानवतावादी आहे, तो स्वातंत्र्यवादी आहे. आणि लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतनं शिकलेल्या दादाभाई नौरोजींनी पुढे जाऊन आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत मांडला. म्हणजे त्यांनी स्पंजची थेरी मांडली होती, जी गंगेमध्ये बुडवून थेम्स नदीच्या काठावर जाऊन ब्रिटिश की भारताच्या संपत्तीचा विनियोग कसा करतात त्यांनी दाखवून दिलं होतं. हे सांगणारे दादाभाई नौरोजी हे सुद्धा लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाचे लाभार्थी होते. पुढे जाऊन फिरोजशाह मेहता असतील, काँग्रेसचे जे सन्माननीय सुरुवातीचे सदस्य काँग्रेसचेच कशाला, की अगदीच संघाचे हेडगेवार किंवा गोळवळकर हे सुद्धा मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत शिकले. पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने तत्कालीन भारतीय समाजामध्ये, सर्व समाजामध्ये शिक्षणाचा हेतू रुजवला, शिक्षणाचा हेतू वाढवला. जे शोषणाने ग्रासलेले होते त्यांना त्या शिक्षणाने आत्मभान दिलं. त्या आत्मभानातून अनेक विद्रोही नेते मिळाले. ज्या विद्रोही नेत्यांनी त्यांच्या समाजाला ज्या घटकांसाठी ते लढले त्या घटकांना त्यांनी न्याय दिला. आणि ते शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसंच की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध, त्याचे अजेंडे काही असोत, हा पेरणारा भारतामध्ये मेकॉले होता. भारतीयांना म्हणजे अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी महाराज म्हणवणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर सुद्धा या मेकॉलेच्या साहित्याच्या प्रेमात होते. ज्या वेळेला हे ब्रिटिश आले त्यावेळेला त्यांनी ब्राह्मी भाषा, त्यांनी खरोष्टी भाषा, पुढे जाऊन ह्या भाषांचा त्यांनी अभ्यास केला, ह्या भाषांचं त्यांनी भाषांतर केलं. लोकांना सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा समजायला लागले, कळायला लागले, ताम्रपट उलगडायला लागले. भारताच्या प्राचीन इतिहासावर सगळ्यात मोठा प्रकार झोत पडला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच थॉमस मेकॉलेमुळं इंग्रजी आणि भारतीय शिक्षणाचा एक सुंदर मिलाप तयार होऊन भारताची स्वतंत्र अशी शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. लॉर्ड मेकॉलेला विरोध करत आहात, तो नेमका कुणाचा आणि कसला इतिहास दडपण्यासाठी, कुणी आणि कसं शोषण केलं? मुळात शोषितांचा इतिहास दडपायचाच नाही, पण शोषण करणारे कोण होते, त्या शोषण करणाऱ्यांचा इतिहास तुम्हाला दडपायचा आहे का? राज्यकर्ता लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरं कधीच देत नाही. राज्यकर्ता विचारलेल्या प्रश्नांना बगल देतो. मेकॉले आज केंद्रस्थानी आलाय, तर नेमकी चर्चा होऊ द्यात की इतकी वर्ष भारताचं ज्ञान जर प्रगल्भ होतं, इतकी वर्ष भारताचं ज्ञान जर सर्वव्यापी होतं, इतकी वर्ष जर भारताचं ज्ञान हे सर्वज्ञानी होतं, तर एकदा सांगावं की हा भारतवर्ष जवळजवळ 800 वर्ष गुलामगिरीत कुणामुळं कितपत पडला होता. याची उत्तरे मिळाली की आपण मेकॉलेला बहुमताने नालायक ठरवू. तोपर्यंत पहा द ग्लोबल मराठी. मराठी बोलणार आणि जग बदलणार.